नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 41व्या प्रश्नापासून सुरुवात करणार आहोत. यापूर्वीचे सर्व प्रश्न आपण मागील व्हिडिओजमध्ये विस्तारित स्पष्टीकरणासहित बघितलेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये मराठी व्याकरणासाठीची एक प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टमधील सर्व व्हिडिओज अत्यंत महत्त्वाचे आहेत मित्रांनो. हे व्हिडिओज 1-2 वेळा जरी बघितले तरी मराठी व्याकरणासाठी पुन्हा पुस्तक वाचायची गरज पडणार नाही. त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून हे व्हिडिओज मिस होणार नाहीत. प्रश्न 41 बघा, योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. अ मध्ये दिलेले अभिधा, लक्षणा व व्यंजना या 3 शब्दशक्ती आहेत का? तर अगदी बरोबर आहे. शब्दांच्या अंगी वेगवेगळे अर्थछटा असणारे अर्थ व्यक्त करण्याची जी शक्ती असते तिलाच शब्दशक्ती असं म्हटलं जातं. आणि एकूण किती आहेत? तर 3 शब्दशक्ती आहेत, अभिधा, व्यंजना आणि लक्षणा. यातील अभिधा म्हणजेच काय? वाच्यार्थ. व्यंजना म्हणजेच काय? व्यंगार्थ. आणि लक्षणा म्हणजेच काय? लक्षार्थ. मग अभिधाचं जर उदाहरण आपल्याला विचारलं तर मी एक लांडगा बघितला किंवा मी एक वाघ बघितला, डायरेक्ट अर्थच निघतो. वाक्याचा एकच अर्थ निघत असेल तर तो अभिधाचं उदाहरण आहे ते वाक्य. मग व्यंजनाचं उदाहरण जर आपण बघितलं तर आजकाल समाजात माणसांपेक्षा लांडग्यांचाच वावर जास्त आहे. मग या ठिकाणी लांडगा हा शब्द कशा प्रकारे घेतलेला आहे? तर लांडगा म्हणजेच लबाड लोकांचा जास्तीत जास्त वावर आहे. मग लबाड लोकांपेक्षा लांडगा हा शब्द वापरला गेलेला आहे. आणि अशा वाक्याला काय म्हटलं जातं? व्यंजना किंवा व्यंगार्थ असं म्हटलं जातं. उच्चारलेल्या वाक्याचा मूळ अर्थ वेगळाच असतो, तेव्हा अशा प्रकारचे वाक्य हे व्यंजनाचे असतात, शब्दशक्तीचे असतात. मग लक्षणाबाबत अधिक माहिती जर आपल्याला विचारली तर लक्षणा म्हणजेच काय? लक्षार्थ असतं. म्हणजेच वाक्याचे अर्थ काढताना लक्षपूर्वक विचार करून ते वाक्य वाचावं लागतं. जसं की आम्ही ज्वारी खाल्ली. मग या ठिकाणी ज्वारी खातोय का प्रत्यक्षात आपण? तर नाही. ज्वारीपासून बनणारे जे वेगवेगळे पदार्थ आहेत ते आपण खातोय. मग या ठिकाणी ज्वारी खातो हे ज्या वेळेस आपण बघितलं तर मनात शंका येते. आणि शक्य आहे का प्रत्यक्षात ज्वारी खाणं? तर नाही. परंतु त्यापासून वेगवेगळे पदार्थ खात आहोत, तेव्हा अशा वाक्याला लक्षणा किंवा लक्षार्थ असं म्हटलं जातं. म्हणून अविधान या ठिकाणी अगदी बरोबर आहे मित्रांनो. मग ब विधान बघा, यातून अनुक्रमे वाच्यार्थ, लक्षार्थ, व्यंजनार्थ असे 3 अर्थ प्रकट होतात का? तर अविधानाचं एक्सप्लेनेशन बघत असतानाच आपण बघितलं होतं की अभिधा म्हणजेच वाच्यार्थ, लक्षणा म्हणजेच काय? लक्षार्थ, व्यंजना म्हणजेच काय? व्यंगार्थ. म्हणून ब ही विधान या ठिकाणी अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 42 बघा, तट्टिका या संधीचा विग्रह आपल्याला करायचा आहे. ही व्यंजन संधी आहे मित्रांनो. जवळ येणाऱ्या वर्णांपैकी पहिले व्यंजन व दुसरा व्यंजन किंवा स्वर असेल तर त्याला व्यंजन संधी असं म्हटलं जातं. तच्या पुढे ट आल्यास तचा सुद्धा ट होतो. आणि अशा प्रकारे पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा तट्टिकाचा विग्रह दिसतोय आपल्याला. तत् अधिक टिका म्हणजेच काय? तट्टिका. 43वा प्रश्न बघा, पुढीलपैकी संकेतार्थी वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. जर तर या जोडीच्या उभयन्वी अव्ययाने समजा वाक्य जोडलेली असतील तर ते वाक्य जे आहे संकेतार्थी वाक्य असतं. पर्याय क्रमांक 2 मध्ये बघा आपल्याला दिसतंय, उद्या पाऊस आला तर शाळेला सुट्टी होईल. जर जरी वापरलेलं नसेल तरी तो लुप्त आहे. जर उद्या पाऊस आला तर शाळेला सुट्टी होईल. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न 44 बघा, शब्दाच्या आधी काही अक्षरे जोडली जातात. व्याकरणाच्या भाषेत त्यांना टिंबटिंब असे नाव आहे. रिकाम्या जागी अचूक पर्याय आपल्याला शोधायचा. शब्दाच्या आधी काही अक्षरे जर जोडली जात असतील तर त्याला उपसर्ग असं म्हटलं जातं. शब्दाच्या नंतर जर काही अक्षरे जोडली जात असतील तर त्याला प्रत्यय असं म्हटलं जातं. बाकी पर्याय 3 मध्ये बघा तत्सम दिलेला आहे. तत्सम म्हणजेच काय? तर संस्कृत भाषेतून जसाच्या तसा जर तो शब्द आपल्या मराठी भाषेत आला असेल तर त्याला तत्सम असं म्हटलं जातं. परंतु तद्भव म्हणजे काय आहे? तर संस्कृत भाषेतून मराठी भाषेत येत असताना त्या शब्दामध्ये काही प्रमाणात जर बदल झाला असेल तर त्याला तद्भव असं म्हटलं जातं. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1. पुढचा 45वा प्रश्न बघा, पानिपतवर 1,25,00,000 बांगडी फुटली हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सुचवित आहे? तर लक्षणा शक्तीचं हे उदाहरण आहे. लक्षणा म्हणजेच काय? लक्षार्थ. ज्या शब्दशक्तीमध्ये शब्दांचा मूळ अर्थ लक्षात न घेता त्याच्याशी सुसंगत असा दुसराच अर्थ निघत असेल, जसं की या ठिकाणी दिसतंय आपल्याला पानिपतवर 1,25,00,000 बांगडी फुटली. शब्दशः जर आपण अर्थ घेतला तर हे शक्य होत आहे का? तर नाही. प्रत्यक्षात त्याचा अर्थ कसा काढला गेलेला आहे? तर पानिपतवर 1,25,00,000 माणसे मेली होती, म्हणून तेवढ्याच स्त्रिया विधवा झाल्या, असा वेगळा अर्थ जर निघत असेल तर त्यालाच लक्षणा शक्तीचं उदाहरण म्हटलं जातं. लक्षणा म्हणजेच काय? लक्षार्थ. मनामध्ये ज्यावेळेस वाक्य वाचत असताना शंका निर्माण होत असेल तर ते लक्षणा शक्तीचं उदाहरण असतं मित्रांनो. पर्याय क्रमांक 2 याचं अगदी योग्य उत्तर आहे. 46वा प्रश्न बघा, खालील वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा. दीपकला जांभळाची खूप झाडे दिसली. या संपूर्ण वाक्यामध्ये एकच उद्देश आहे आणि एकच क्रियापद आहे आणि संपूर्ण वाक्यात एकच क्रिया घडत आहे. आणि तेव्हा काय असतं? तर केवळ वाक्याचं ते उदाहरण असतं मित्रांनो. जेव्हा एकच उद्देश व एकच मुख्य क्रियापद असतं आणि संपूर्ण वाक्यात एकच क्रिया घडत असेल तर ते वाक्य केवळ वाक्याचं उदाहरण असतं मित्रांनो. प्रश्न 47 बघा, साप हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर एक सरपटणारा प्राणी येतो. हा अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दातील शक्तीला काय म्हणतात? तर पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे अभिधा शक्ती. तुम्ही म्हणाल की हा शब्दशक्तीवरील तिसरा प्रश्न आहे,
कारण काय त्याचं, तर जास्तीत जास्त हे शब्दशक्तीवरील मुद्दे आपले कव्हर व्हावेत या उद्देशाने मी प्रश्न टाकण्याचा प्रयत्न केलेला. अभिधा किंवा वाच्यार्थ याचा अर्थ काय होतो, तर एखादा शब्द उच्चारल्यावर त्याचा जो रूढ व सरळ समाजमान्य एकच अर्थ निघत असेल तर त्याला अभिधा शक्ती असं म्हटलं जातं. म्हणजे साप बघितल्याबरोबर आपल्याला सरपटणारा प्राणी दिसत आहे म्हणून अभिधा शक्तीचं हे उदाहरण आहे. 48वा प्रश्न बघा, खालील वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. थोरांकडून सत्य बोलले जाते. तर या संपूर्ण वाक्यामध्ये कर्ता कुठला आहे, तर थोर, आणि थोरला कडून हा प्रत्यय लागलेला आहे. आणि कर्म कुठला आहे, सत्य, आणि सत्यला कुठलाही प्रत्यय नाही आहे. जेव्हा कर्त्याला कडून प्रत्यय असेल व कर्माला प्रत्यय नसेल तर ते नवीन कर्मणी प्रयोगाचं उदाहरण असतं. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. 49वा प्रश्न बघा, स्वातंत्र्य युद्धाच्या काळात देशभक्तांनी भोगलेला तुरुंगवास म्हणजे राष्ट्रहितासाठी दिलेली अग्निपरीक्षाच होती. या विधानातील अग्निपरीक्षा या शब्दातून कोणता अर्थ व्यक्त होत आहे, तर अग्निपरीक्षा म्हणजे खूप हालापेष्टा सहन करून मिळवलेली एखादी गोष्ट म्हणजे अग्निपरीक्षा असते. लक्षणाचं उदाहरण आहे. कशामुळे, तर ज्या शब्दशक्तीमध्ये शब्दांचा मूळ अर्थ लक्षात न घेता त्याच्याशी सुसंगत असा दुसराच अर्थ घ्यावा लागत असेल तर ते लक्षणाचं उदाहरण असतं. अग्निपरीक्षा या वाक्यातील कशाचं उदाहरण आहे, तर लक्षणा या शब्दशक्तीचं उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. 50वा प्रश्न बघा, जिच्या गळ्यात गंधार आहे असं दीनानाथ म्हणायचे, तीच ही स्वर साम्राज्ञी लता या वाक्यातील गौण वाक्य कोणते ते शोधायचे. मुळात गौण वाक्य म्हणजेच काय, की जे प्रमुख वाक्य नसतं त्याला गौण वाक्य असं म्हटलं जातं. आणि दुसरं म्हणजे जोडीच्या अव्यन्वय अव्ययाने जोडलेल्या वाक्यात पहिले वाक्य हे केव्हाही गौण वाक्यच असतं. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. जिच्या गळ्यात गंधार आहे असं दीनानाथ म्हणायचे हे वाक्य काय आहे, तर गौण वाक्य आहे. 51वा प्रश्न बघा, र या व्यंजनाची जोडाक्षरे लिहिण्याच्या किती वेगवेगळ्या पद्धती आहेत, तर एकूण 4 वेगवेगळ्या पद्धती आहेत. ते कशी, तर प्रत्यक्षात त्याला उदाहरणात जर आपण बघितलं तर चक्र या शब्दामध्ये क ला र जोडलेला आहे आणि तो वेगळ्या प्रकारे लिहिलेला आहे. गर्व या शब्दामध्ये व ला र जोडलेला आहे परंतु तो वेगळ्याच प्रकारे लिहिलेला आहे. पुऱ्या या शब्दामध्ये र ला य जोडलेला आहे, तोही वेगळ्या प्रकारे लिहिलेला आहे. राष्ट्र या शब्दामध्ये श ट आणि र तीनही अक्षर एकत्रित येऊन एक जोडाक्षर तयार झालेलं आहे परंतु ते वेगळ्या प्रकारे. अशा वेगवेगळ्या 4 प्रकारे र पासून जोडाक्षरे तयार झाली तर लिहिली जातात. म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 52 बघा, तोंडी लावणे हा सामासिक शब्द समासाच्या कोणत्या प्रकारातील आहे, तर पर्याय क्रमांक 2 अलुक तत्पुरुष समास. तत्पुरुष समासामध्ये विभक्ती प्रत्यय काय होतात, लुप्त होतात, परंतु या ठिकाणी लुप्त न होता अलुक झालेला आहे. अलुक म्हणजे काय, लोप न पावणे. तोंडी लावणे यामध्ये तोंड या सप्तमीचा ई प्रत्यय सामासिक शब्द तयार करताना लोप पावलेला नाही म्हणून हा अलुक तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. 53वा प्रश्न बघा, खालील वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा. त्याने आता घरी जावे या संपूर्ण वाक्यामध्ये कर्ता कुठला आहे, तर त्याने, आणि त्याने या शब्दाला प्रत्यय आहे म्हणून कर्तरी प्रयोग होऊच शकत नाही. आणि संपूर्ण वाक्यामध्ये कर्म आहे का, तर नाही, म्हणून कर्मणी प्रयोगाचा विषयच येत नाही. मग कुठला प्रयोग आहे, तर अकर्मक भावे प्रयोग आहे. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. 54वा प्रश्न बघा, पुढीलपैकी पूर्वरूप संधीचे योग्य उदाहरण आपल्याला ओळखायचे आहे. पूर्वरूप संधी म्हणजे काय, तर संधी होताना 2 स्वर एकत्र आल्यास पहिला स्वर कायम राहिल्यास ती पूर्वरूप संधी असते आणि याच्या विपरीत जर दुसरा स्वर कायम राहिला तर ती पररूप संधी असते. या ठिकाणी आपल्याला पूर्वरूप संधी विचारलेली आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये आपलं उत्तर आहे मित्रांनो. खिडकी अधिक आत बरोबर खिडकीत यामध्ये ई हा स्वर कायम राहिलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 मधील उदाहरण जे आहे ते पूर्वरूप संधीचं उदाहरण आहे. 55वा प्रश्न बघा, अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही या वाक्यातील उद्देश आपल्याला विचारलाय. उद्देश म्हणजे काय, तर कर्ता. मुळात नारा नारी नारे प्रत्यय क्रियापदाला लावला तर आपल्याला आपला उद्देश मिळतो. दुसरं म्हणजे काय आहे, तर जो क्रिया करतो तो कर्ता असतो. या ठिकाणी नारा नारी नारे प्रत्यय क्रियापदाला जर लावला तर लिहिणारा कोण आहे, तर मी आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या संपूर्ण वाक्याचा उद्देश किंवा कर्ता आहे.